तिनं माझा केलेला स्वीकार आजही तसाच कोरलाय माझ्या मनावर. ए दिना, सॉरी सॉरी. काय आहे? किती उशीर? सॉरी यार, लेट जा. काय झालं? काय काय होणार आहे? काय नाही. एनिवे जय, काय माहितीये का, प्रत्येक वेळेला नात्याची गरज असते असं नाही रे, पण असलेली नाती सांभाळणार आहे म्हणून म्हणतो धनश्रीला आहे तशी स्वीकार. स्वीकार माणसाला मोठे पण देतं. मला मोठं व्हायचं नाहीये दिना. मला स्वीकारासाठी हात पुढे करता येतो, पण पुढे होऊन कवेत घेणं माझ्या स्वभावात नाही. त्यासाठी समोरून सुद्धा दुसरा हात यायला हवा. धनश्री हट्टी आहे आणि त्यातून तर ती आता हाताबाहेर गेली आहे. ती का असं वागते तेच कळत नाही. सुख मिळत नाहीये तिला. का तू सुख देत नाहीयेस तिला? अरे तिच्या दृष्टीने मी तिला पुरे पडत नाहीये, म्हणून तर त्याच्याकडे जाते ना ती. अलकट. ए जय, बिहेव युअरसेल्फ. पातळी सांभाळून बोल. सॉरी. एनिवे या विषयावर आपण नंतर बोलू. आता फार उशीर झालाय, तुला सोडू का घरी? मी घरी जाणार नाहीये. मग मी प्यायला चाललोय. येतोस? जय, ए जय. या घरात हा बाहुला राहतो आणि ही बाहुली राहते, पण ही बाहुली आहे ना, ती या घरात सुखी नाहीये. कारण हा बाहुला आहे ना, तो तिला खूप त्रास देतो. कारण काय तर बाहुला हुशार, डॉक्टर, आणि बाहुली फक्त 12वी शिकलेली. त्याची मर्जी नव्हती ना या बाहुलीशी लग्न करण्याची. बाहुल्याला कसली येणार मर्जी? तो तर खोटा, त्याला तर काहीच कळत नाही. कसं कळत नव्हतं? हा, काय कळत नव्हतं? वर्षभर राहिले मी त्याच्या सोबत, कधी अंगाला हात नाही लावला माझ्या. काय कळत नव्हतं त्याला? सोडा तिला. माणसं सोडा. कितीदा सांगितलं तुला? हा, कितीदा सांगितलं ती भातुकली घेऊन आत्याकडे यायचं नाही म्हणून? पुन्हा येऊन जाऊन तेच. आता काय डोकं आपटू का तुझ्या समोर? तुला नाही जायचं तुझ्या घरी? चल. वहिनी, दरवेळेला सगळं सांगायला पाहिजे का? हा, काय ग, काय बिघडतं ती माझ्याकडे आली तर? माणसं, मी तुमच्या पुढे हात जोडते. माझ्या पोरीला सोडा. मी तिच्याशी बोलतेय ना, तिला सांगतेय ना. तुमच्याशी काही बोललीये का? तिला नाम ठेवतेय मी. तोडतीयस मला? तसं समजा हवं तर. माझी मुलगी आहे, मला माझ्या संसाराची काळजी आहे. तुझाच आहे ग, तुझाच आहे संसार. मी कुठे घेऊन चाले उरावर? नकोय ना मी तुला या घरात. मग दे ना ढकलून आडात. आणि ते पाप कशाला घेऊ डोक्यावर? तुम्हाला सगळं कळतंय ना, मग जा ना स्वतःच. पल्लवी, काय बोलतेस तू हे? आता तुम्ही माझ्यावर ओरडा, मी अक्काची आहे ना, पण मी आधीच सांगतेय, माझ्या सहनशक्तीला सुद्धा मर्यादा आहेत. चल गाव. पल्लवी, पल्लवी ऐक माझं. अलका, काय केलं नव्हतं. मूर्खपणा करू नकोस. मी तिला ठीक आहे, तुझा दोष नाहीये ना, मग शांत जा. बघू, जा जा तुझ्या खोलीत जा. चाल. अहो, कॉलेजला नाही का जायचं? कशाला? तुम्ही लिहिलेल्या नाटकाचा प्रयोग आहे ना, विसरलात? घरातच एवढी नाटकं चालली आहेत. आता काय झालं परत? काही नाही. तमाशा करायला काही कारण लागतात का? काही बाई सांगत असतात मनूला, असे भलते संस्कार नाही करायचे मला माझ्या मुलीवर. अजून एक अलका घरात नाही करायची तयार. सावकाश सावकाश सावकाश. एक मिनिट. हे घ्या. हवंय का अजून?
झोपा आता शांत. नका त्रास करून घेऊ. पल्लवी, एक सांगशील? काय? मगाशी तू अलकाशी तावातावानं भांडलीस ते खरं की आत्ता वागलीस ते खरं? दोन्ही खरंच. कारण दोन्ही माझीच कर्तव्य ना. आज लवकर अंथरुण? उद्यापासून मनूची परीक्षा आहे. जेवण झालंय तिचं. अंथरुण घातले की ती झोपायला मोकळी. बरं, तुम्ही जेवायचं नाही सांगितलं. पोळ्या करायला घेऊ का तुमच्यासाठी? नाही नको, मी नाटकाला जाऊन येतोय. आल्यावर ताक पिऊन झोपेन. बर. आलोच. अरे हो पल्लवी, अलकावरती सारखी सारखी चिडू नकोस. आपलीच जबाबदारी आहे ती. नाही म्हणजे तिच्याकडनं मी काहीच अपेक्षा करू शकत नाही. तुझ्याचकडनं करू शकतो. आलोच. हे बघ मानसी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू नीट समजावून का नाही सांगत ग? अपेक्षा आपल्याच माणसांकडून करायच्या असतात ना. आणि तू हा कसला हट्ट मानसी? हट्ट माझा नाहीये, माझ्या घरच्यांचा आहे. आणि मी त्यांच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. म्हणजे म्हणजे तू तुझ्या इच्छेविरुद्ध अशा माणसाशी लग्न करणार आहेस की ज्याला तू कधी पाहिलं नाहीस, ज्याच्यावर तुझं प्रेम नाही? माझा नाईलाज आहे रे. हे लग्न 20 वर्षांपूर्वी पाळण्यात ठरलंय. हा निव्वळ मूर्खपणा आहे मानसी. अगं, ज्या वयात काही समजायची अक्कल नसते त्या वयात ठरलेलं लग्न ग्राह्य मानायचं आणि आणि अशा या शहाण्या सुरत्या वयात केलेलं प्रेम विसरून जायचं. वा रे न्याय. हे बघ मानसी, मला अजूनही वाटतं आपण पळून जाऊया. तू त्या घरात सुखी नाही होणार. आता मी आणि माझं नशीब. बाबा काही त्यांचं वचन मोडणार नाहीत. तडजोड करावी लागणार आहे ती फक्त मलाच. आलास का कांता? हा, ये लवकर बस इथे बस. काय झालं? झालं का सगळं व्यवस्थित? काय म्हणतात काय आप्पा? अगं हो 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 हो, काय म्हणणार? काय? हा? लग्न तर लहानपणीच ठरलं होतं हा, आणि त्यांनी काही म्हणण्याचा प्रश्न येतोच कुठं? का रे? अगं आई, लग्नाचं नक्की ठरवून आलोय मी. अगं बाई, हो का? हरिहरेश्वरीची कृपाच म्हणायची हो. हा, बरं, मुहूर्त केव्हाचा काढतायत? मुहूर्त आप्पा म्हणत होता हा? पुढच्या महिन्यातल्या पहिल्याच आठवड्यातला मुहूर्त धरूया. अगं बाई, हो का? लवकरच. बरं झालं. सोनमुख पायची घाई झाली त्याला. हा? नाही पण बाबा, काय अलकाचं एकदा मत विचारून पहा ना, काय म्हणते ती. दादा, अलकाचं मत घेऊया की? हा? अलकाचंही मत घेऊया. आणि ती कशाला नाही म्हणते? हा? एवढा चांगला हुशार डॉक्टर मुलगा आपल्या 12वी पास झालेल्या अलकाला मिळतोय, त्यापेक्षा आणखी काय हवंय? काय ग? नाही पण तरी पण बाबा, म्हणजे पहा, विचारून तर पहा ती काय म्हणते ती. दादा जा ना. दिना, अरे बाबा, आप्पाचं मन मोठं म्हणून 20 वर्षांपूर्वीच्या वायद्यावर ठाम राहिलाय तो. हो, जुनी माणसं. आजकाल एवढे चांगले मित्र कुठे बघायला मिळतायत? बाकी काही म्हणा, हलके पोरी नशीब काढलंच हो. नाही पण तरी पण बाबा, म्हणजे काय आहे, स्वतःची मतं दुसऱ्यावर लादू नये असं काय. सासून केली बघा. मला या सगळ्याची आधीपासूनच कल्पना होती. मी तुला तसं सांगितलंही होतं, खरंच पण दिनेश, तुझे वडील वास्तववादी ते नाटक आहे ऐकायलाच ना? तयार नाहीत ना. आणि कुणीतरी या विषयाला हात घालायलाच हवा होता. नाहीतर सांग ना मला. काय, 21व्या शतकात वावरतोय आपण. आणि हे पाळण्यात कसले लग्न ठरवतात? हो मॅडम, नाटक बघा ना, त्या राजेशचा परफॉर्मन्स बघा, किती सुपर आहे. वागेल हे बाबांना तरी काय माहित रे. तीच लायकी होती त्याची. सर्जनची बायको फक्त नावाला. पण असं काय सुख दिलं तुला? सांग ना, सांग. खरंय रे, सतत सतत पाण उतारा करायचा तो माझा. म्हणायचा नुसता मांसाचा गोळा नकोय मला. बौद्धिक भूक भागवण्याची माझ्यात कुवतच नाहीये. हे बघ, त्या घरात तू सुखी नाहीयेस. सगळे तोडून टाकते दोर. मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो. आपण पळून जाऊया. नाही, मला आता हे सहनच होत नाहीये. माझी सहनशक्ती पार संपून गेलीये. नाही मानसी,
हे बघ, मला अजूनही वाटतं तू ते घर सोडावंस, त्या घराचा त्याग करतो. मानसी